बातमी महायुती संदर्भातली आहे, कारण लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत पुन्हा श्रेयवाद दिसून आलेला आहे। वांद्र्यामध्ये भाजपने लावलेल्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब आहे आणि या बॅनरवर फक्त फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो लावण्यात आलेला आहे। यावरून अजितदादांनी काय मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूया। फोटो गायब केला आहे, भाजपने फोटो बॅनर लावले, फोटो गायब आहे। सीएम शिंदे मीच त्यांना सांगितलं की माझा फोटो तिथं लावू नका। माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झालेत, म्हणले जरा कमी करा। तर केवळ बांद्र्यातच नाही तर बारामतीतही महायुतीत पुन्हा वाद सुरू झाले असं दिसतंय। गणेशोत्सवानिमित्त उभारलेल्या कमानीवरील अजित पवारांचे फोटो शिंदे गटानं काळे कपडे टाकून झाकलेले आहेत। शिंदे गटाच्या सुरेंद्र जेवरे यांनी हे बॅनर झाकलेले आहेत। या प्रकरणी सुरेंद्र जेवरे यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। राज्यभरातील वादानंतर आता थेट शिंदे गट विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे त्याचा संघर्ष हा खुद्द बारामतीतच पाहायला मिळतोय। अजित पवारांना 3 ते 4 वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली, परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली। अजित पवारांच्या कुटुंबाला देखील बोलावलं होतं, परंतु अजित पवारांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेटी दिल्या तरी अजित पवार एकनाथ फेस्टिवलला आलेले नसल्यामुळे अजित पवारांच्या फोटोला काळं कापड टाकून झाकलं असं या ठिकाणी सांगण्यात आलंय।